Hello friends, to start the practicals we required some background of a C programming. Right? So this is a Turbo C compiler. Right? So generally it is a Turbo C++ for Windows 7. Okay, now it is Turbo C++ for Windows 10. Okay, you can use any one of these compiler, and it is open source. Open source means it is freely available on the internet. You can easily download it and then you can execute the programs. Okay, so if you are having a laptop or computer on your machine, then you can download this particular Turbo C++ compiler, and then you can install it and get familiar with all the utilities of Turbo C++. Okay. So if you don't have a laptop or computer, then for that, okay, I am sharing a recorded sessions also. So you can at least watch these recorded sessions so that you will be very much familiar with how to handle this Turbo C. Okay, and as and when the college will reopen, okay, then on lab machines, you can try to execute these programs. So I am starting this Turbo C++ compiler. Okay, I have shared the screen. Okay, you can see it. Right? So this is a Turbo C++, okay, for Windows 10. So there are different versions of this C compilers are available. आता सी कंपायलरची गरज काय आहे की आपण सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स लिहिणार आहोत. त्या सेट ऑफ इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट झाल्या पाहिजे. म्हणजे काय, ते सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स काय काम करतात हे कोणाला समजलं पाहिजे, आपल्या कम्प्युटर सिस्टीमला समजलं पाहिजे. ते समजण्यासाठी, ते अंडरस्टँड होण्यासाठी आपल्याला कंपायलरची गरज असते. ठीक आहे. तर अशा बऱ्याच प्रोग्रामिंग लँग्वेजेस आहेत, सी, सी प्लस प्लस, जावा अँड सो ऑन. तुम्ही ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग मध्ये सी प्लस प्लस प्रोग्रामिंग लँग्वेज शिकताय, राईट. या अशा वेगवेगळ्या प्रोग्रामिंग लँग्वेजेस आहेत. ओके, त्या प्रोग्रामिंग लँग्वेजेस मध्ये आपण काय करतो, कमांड फायर करतो. ओके, कमांड्स देतो, सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स देतो. ती सेट ऑफ इन्स्ट्रक्शन ज्या आपण दिलेल्या असतात, ओके, त्यानुसार काय होतं, एखादी ऍक्टिव्हिटी परफॉर्म केली जाते आणि त्या ऍक्टिव्हिटीनुसार आपल्याला आउटपुट मिळतं. म्हणजे आपल्याला आपल्या मनामध्ये जे ऍक्टिव्हिटी परफॉर्म करायचे किंवा जे आपलं लॉजिक आहे त्यासाठी सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स आहेत, त्यांना कॉम्प्युटर सिस्टीम पर्यंत पोहोचवण्याचं काम, इनडायरेक्टली ऑपरेटिंग सिस्टीम पर्यंत पोहोचवण्याचं काम कोण करतो, ही कंपायलर करतो. ठीक आहे. तर सध्याच्या काळामध्ये तुम्हाला कंपायलर म्हणजे काय, त्याचं एवढा मिनिंग सफिशियंट आहे. तुम्ही जसं प्रोसीड करा कॉम्प्युटर डिप्लोमामध्ये, तेव्हा तुम्हाला अजून डिटेलमध्ये समजेल व्हॉट इज कंपायलर, व्हॉट इज इंटरप्रेटर, ओके, हाऊ दिस पर्टिक्युलर प्रोसेस इज कॅरीड आउट, ओके, इन द बॅकग्राऊंड अँड सो ऑन. तर हा बॅकग्राऊंडला बरीच मोठी प्रोसेस असते, ती कॅरी आउट करायला लागते. आणि सध्या फक्त तुमच्यासाठी एवढं महत्वाचं आहे की टर्बो सी हे तुमचं काय ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर आहे आणि ऑपरेटिंग सिस्टीम तुमची काय सिस्टीम सॉफ्टवेअर आहे. तर ऍप्लिकेशन सॉफ्टवेअरला एक्झिक्यूट म्हणजे कंपाईल करण्यासाठी, ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर वापरण्यासाठी आपल्याला ओएसची गरज असते आणि त्यांच्यामध्ये कम्युनिकेशन करण्यासाठी आपल्याला अशा पद्धतीने काय कंपायलर वापरावे लागतात, जस्ट लाईक अ टर्बो सी प्लस प्लस. त्या टर्बो सी प्लस प्लस ची खासियत अशी आहे की टर्बो सी प्लस प्लस मध्ये आपल्याला सी प्रोग्राम पण करता येतात ऍज वेल एज सी प्लस प्लस प्रोग्राम पण करता येतात. ठीक आहे. तेव्हा ओओपी मध्ये तुम्ही टर्बो सी कंपायलरच वापरता, सेम कंपायलर वापरता, जो आता तुम्हाला स्क्रीनवर दिसतो सेम कंपायलर तुम्ही वापरता, पण त्यावेळेला तुम्ही सी प्लस प्लस प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये काम करता. सी प्लस प्लस प्रोग्रामिंग लँग्वेजचे एक्सटेन्शन आहे आपल्या सी लँग्वेजचं आणि त्याच्यामध्ये काम करता. व्हेअरएज तुम्ही डेटा स्ट्रक्चर मध्ये जेव्हा शिकताय तेव्हा सी प्रोग्रामिंग मध्ये काम करता. ठीक आहे. तेव्हा तुम्हाला या सेमिस्टरमध्ये दोन्ही प्रोग्रामिंग लँग्वेज सायमल्टेनियसली होतील. त्याच्यामध्ये फारसा फरक नाहीये, काही ठिकाणी चेंजेस आहेत, ते चेंजेस आपण त्यावेळेला बघत जाऊ. ठीक आहे. आपल्याला काय करायचंय, आपल्याला सी प्रोग्रामिंग मध्ये काम करायचं आहे, म्हणजे आपली जी फाईल असेल ती डॉट सी एक्सटेन्शनने आपण स्टोअर करायचं. ठीक आहे. हा खूप मोठा कॉम्प्लिकेटेड प्रोग्राम आहे, रेग्युलर स्टुडंट्सचा मी घेतलाय, पण त्यांना बॅकग्राऊंड त्यांचं क्लिअर आहे टर्बोसीचं. त्यांनी सेमिस्टर 2 मध्ये टर्बोसी शिकले होते ते लोक, त्यामुळे त्यांना या गोष्टी माहिती आहे. मग तुमच्यासाठी आपण व्हेरी बेसिक प्रोग्रामने स्टार्ट करतो. सो आय एम क्रिएटिंग वन सी फाईल. ठीक आहे. तेव्हा ज्या वेळेला मी काय केलंय, फाईल न्यू वर गेल्यानंतर ते माझ्याकडे जसं वर्ड मध्ये आपण एखादी ब्लँक फाईल बनवतो, एम्प्टी फाईल बनवतो, तशी आपण काय केली आहे इथे टर्बो सी मध्ये एम्प्टी फाईल बनवली आणि त्यामध्ये आता आपण सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स देणार आहोत. तुम्ही जर याला ऑब्झर्व करत असाल, तुमच्या लक्षात येईल की इथे नो नेम 00 म्हणजे याचं नाव दिलं नाहीये आपण त्या फाईलचं. ओके, डॉट सीपीपी.
प्रत्येक फाईलला एक एक्सटेन्शन असतं. समजा तुम्ही वर्ड फाईल बघितली असेल तर डीओसी एक्सटेन्शन असतं, डॉक्स एक्सटेन्शन असतं. ठीक आहे. सिमिलरली जर तुम्ही एक्सेल फाईल वापरत असाल तर एक्सेलएस एक्सटेन्शन असतं. सिमिलरली तुम्ही एखादी पेंट ऍप्लिकेशन किंवा पेंट फाईल बघत असाल तर जेपीजी किंवा पीएनजी किंवा जेपीईजी अशा पद्धतीने एक्सटेन्शन असतं किंवा प्रत्येक फाईलसाठी एक्सटेन्शन असतं आणि ते एक्सटेन्शन रिप्रेझेंट करत की ती कोणत्या टाईपची फाईल आहे. तेव्हा फाईल टाईप सांगण्यासाठी आपण जनरली एक्सटेन्शन वापरतो. आता ह्या सगळ्या बेसिक गोष्टी आहेत, जनरली तुम्हाला या गोष्टी माहिती असतील कारण बऱ्याच जणांनी MSCIT चा कोर्स पण केला असेल 10वी नंतर. मग त्या सर्वांना माहित असेल की फाईल एक्सटेन्शनचा मिनिंग काय. ठीक आहे. काही जणांना कॉम्प्युटर सायन्स पण होतं 11वी-12वी मग त्या लोकांना नक्की माहिती आहे व्हॉट इट मीन्स बाय फाईल एक्सटेन्शन. तर ही सगळी फाईल एक्सटेन्शन्स आहेत आणि आपल्याला सी प्रोग्रामिंग साठी जर आपल्याला कोड करायचं असेल, त्याच्यासाठी जर फाईल बनवायची असेल तर त्याच्यासाठी फाईल एक्सटेन्शन कोणतं द्यावं लागतं तर .c एक्सटेन्शन द्यावं लागतं. तेव्हा आपण ही जी फाईल बनवली आहे, नवीन फाईल जी बनवली आहे त्याला आधी आपण स्टोअर करू तर सेव्ह करू. कसं सेव्ह करणार आहोत, इथे आपल्याला ऍड्रेस बार आहे, एक प्रकारे हा ऍड्रेस बार आहे ज्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळे ऑप्शन्स दिलेले आहेत. त्यामधला आपण फाईल ऑप्शन सिलेक्ट करणार आहोत आणि त्यामध्ये सेव्ह ॲज वर जाणार. ओके, काय घेणार आहोत सेव्ह ॲज. ठीक आहे. सेव्ह ॲज मध्ये आपल्याला जे फाईल नेम द्यायचं आहे ते आपण देऊ शकतो. हा खूप बेसिक प्रोग्राम आहे, त्याच्यामुळे मी एक्झाम्पल नाव देतो, example1. ओके, example1.c. महत्वाचा डिफरन्स तुम्हाला ऑब्झर्व करायचा आहे, ज्यावेळेला तुम्ही ओओपी शिकता की ओओपी मध्ये ज्यावेळेला मॅडम प्रॅक्टिकल्स घेतील त्यावेळेला .cpp देतील त्याचं एक्सटेन्शन. ठीक आहे. वेअरएज इथे कोणतं देणार आहे बिकॉज वी आर युझिंग अ सी प्रोग्रामिंग लँग्वेज. ठीक आहे. हे केल्यानंतर आपल्या फाईलचं नेम चेंज झालं बघा, example1.c. ठीक आहे. आता आपल्याला हा जो स्पेस अवेलेबल आहे, ओके, त्या स्पेसला आपण असं म्हणू शकतो की इन्स्ट्रक्शन स्पेस और प्रोग्राम स्पेस. या स्पेसमध्ये आपण सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स लिहू शकतो किंवा कमांड्स लिहू शकतो. ठीक आहे. आपल्याला समजा खूप बेसिक प्रोग्राम असल्यामुळे आपल्याला समजा एक आउटपुट प्रिंट करायचं आहे. ओके, वेलकम टू सी प्रोग्राम. म्हणजे आपल्याला डिस्प्लेवर दाखवायचं आहे वेलकम टू सी प्रोग्राम, एक मेसेज द्यायचा असेल तर ते आपण सुरुवातीला बघणार कशा पद्धतीने आपण मेसेज देऊ शकतो. तुमच्यापैकी काही जणांना कॉम्प्युटर सायन्स असल्यामुळे सी प्रोग्रामिंग थोडंफार झालं असेल, परंतु असे 50% आहेत तुमच्यामध्ये की ज्यांना प्रोग्रामिंग बद्दल काहीच माहिती नाही. मग त्यांच्यासाठी आपण बेसिक पासून स्टार्ट करतोय, ज्यांना झालेलं आहे त्यांच्यासाठी ती एक रिपिटेशन असते. ठीक आहे. तर सुरुवात कशी करायची सी प्रोग्रामिंग करत असताना, तर पहिल्यांदा आपल्याला हेडर फाईल द्यावी लागते. ओके, वी हॅव टू गिव्ह अ हेडर फाईल. हेडर फाईल देण्यासाठी मी जसं टाईप करतोय त्या पद्धतीने आपल्याला हेडर फाईलचा सिंटॅक्स आपल्याला टाईप करावा लागतो. ओके, हॅश इन्क्लूड onio.h. आता पहिलाच क्वेश्चन असेल, ह्या हेडर फाईलचा मिनिंग काय. ओके, हेडर फाईलचा मिनिंग काय. तर हा जो आपल्याला कंपायलर दिलेला आहे तो एका आर्किटेक्चर डेव्हलपरने बनवून दिलाय. ओके, सेट ऑफ सायंटिस्ट होते. ओके, त्या सायंटिस्टच्या ग्रुपने आपल्याला हा काय एन्व्हायरमेंट आपल्याला तयार करून दिले. म्हणजे आपल्याला फक्त सेट ऑफ कमांड्स लिहायचे. आपण बॅकग्राऊंडला ज्या आपण कमांड्स लिहिणार आहोत त्या कमांड्स काय इंग्लिश रिलेटेड लँग्वेज आहे, ते सगळे इंग्लिश मधले शब्द आहेत, बरोबर. ओके, तेव्हा इंग्लिश भाषा ज्याला येत असेल थोड्याफार प्रमाणामध्ये ती व्यक्ती प्रोग्रामिंग साठी सेट ऑफ स्टेप्स सेट ऑफ कमांड्स लिहू शकते. ठीक आहे. म्हणून ह्याला हाय लेवल प्रोग्रामिंग लँग्वेजेस म्हणतात. आपण पुढच्या काळामध्ये बघू व्हॉट इज हाय लेवल व्हॉट इज लो लेवल, सध्या त्याची काय आवश्यकता नाही. तर मग अशा केसमध्ये जे आपण लिहिणार आहोत ते इंग्लिश लँग्वेजमध्ये आहे, परंतु कम्प्युटरला कधी इंग्लिश स्पेसिफिक लँग्वेज समजत नाही. कम्प्युटरला फक्त डिजिटल लँग्वेज समजते. मी सुरुवातीच्या सेशनमध्ये हे सांगितलं होतं. मग तुम्ही जे काय कोड करताय हाय लेवल प्रोग्रामिंग लँग्वेज सी असेल किंवा C++ प्रोग्रामिंग करत असाल, ते जे काय प्रोग्राम लिहिताय ते प्रोग्राम काय झाले पाहिजे डिजिटल फॉर्मॅटमध्ये कन्व्हर्ट झाले पाहिजे, तरच आपल्या कम्प्युटर सिस्टमला आपल्या हार्डवेअरला ते समजणार. ठीक आहे. मग त्यांच्यामध्ये जो काय इंटरफेस आहे, दोघांमधला जो दुवा आहे, ब्रिज आहे. ओके, तो ब्रिज काय करतो, नॉर्मल सी लँग्वेज मध्ये ज्या कमांड्स आहेत त्यांना कन्व्हर्ट करतो आणि डिजिटल फॉर्मॅटमध्ये घेऊन जातो. ते कशा पद्धतीने करतो ते आता आवश्यक नाही, ते आता डिस्कशनचा आपला भाग पण नाही. ठीक आहे. पण ऍट द सेम टाइम हे सगळं करत असताना तुमच्यासाठी आर्किटेक्चर डेव्हलपरने काही युटिलिटीज तयार करून दिल्या, रेडीमेड फंक्शनॅलिटी तयार करून दिल्या. फॉर एक्झाम्पल, समजा तुम्ही जर घरामध्ये वॉशिंग मशीन वापरत असाल किंवा टेलिव्हिजन सेट वापरत असाल, प्रिफरेबली वॉशिंग मशीन वापरत असाल, ओके, ऑटोमॅटिक और सेमी ऑटोमॅटिक, तर जनरली आपण काय करतो, त्यामध्ये आपले जे काही कपडे आहेत ते देतो, ठराविक पाणी सोडतो, त्यानंतर आपण त्या काय ते रोटेट करण्यासाठी आपण स्टार्ट करतो मशीन अँड सो. ओके, पण पुढची जी ऍक्टिव्हिटी आहे ती ऑटोमॅटिकली होते. तुम्हाला बटन्स दिलेली आहेत त्यावरती.
मग त्या बटनने काय काम करायचं हे त्याला सांगितलेलं आहे, त्याच्यासाठी कोडिंग केलेलं आहे. तशाच पद्धतीने सी प्रोग्रामिंग प्लॅटफॉर्मवर सुद्धा आर्किटेक्चर डेव्हलपरने काही तुम्हाला युटिलिटीज तयार दिलेले आहेत. मग तुम्हाला समजा आउटपुट दाखवायचं असेल, एक मेसेज प्रिंट करायचा असेल, तो मेसेज प्रिंट करण्यासाठी तुम्हाला बॅकएंडला खूप काम करावं लागतं. त्या हार्डवेअरशी बोलावं लागतं, आपल्या कम्प्युटर सिस्टीमच्या हार्डवेअरशी किंवा लॅपटॉपच्या हार्डवेअरशी बोलावं लागतं. हे तुम्हाला बोलावं लागू नये. ओके, ही वारंवार करायची गोष्ट आहे ना. ज्याला ज्याला प्रोग्रामिंग करायचं त्याला प्रत्येकाला ते काय करायला लागेल, मेसेज दाखवावा लागेल, काही गोष्टी क्लायंटकडून इनपुट घ्याव्या लागतील, डेटा इनपुट करून घ्यावा लागेल अँड सो ऑन. फॉर एक्झाम्पल लिनियर सर्च अल्गोरिदम वापरायचा आहे आपल्याला, तर लिनियर सर्च साठी काय महत्वाची गोष्ट आहे, अरे मध्ये कोणकोणते एलिमेंट्स आहेत, डेटा कोणता आहे अरे मध्ये, तो कोणावर डिपेंडेंट आहे, आपल्या कस्टमरवर डिपेंडेंट आहे. कस्टमरला जो डेटा पाहिजे तो डेटा कस्टमर देणार आहे आपल्याला. कोणती की कस्टमरला द्यायची आहे, ठीक आहे, अरे अरे मध्ये डेटा कोणता आहे तो तर कस्टमरने दिला, पण कोणत्या एलिमेंटला सर्च करायचं आहे आपल्या कस्टमरला ते पण कस्टमर कडून मिळणार आहे. याचा म्हणजे आपल्याला बऱ्याच गोष्टी कस्टमर कडून इनपुट म्हणून घ्याव्या लागतात. जसं एखादं मशीन असेल, मी एकदा सांगितलं होतं बघा माझ्या सुरुवातीच्या सेशन मध्ये, की आपला प्रोग्राम हा एक प्रकारचं मशीन आहे, त्या मशीनला काय द्यावं लागतं, इनपुट द्यावं लागतं. तर अशा बऱ्याच गोष्टी इनपुट म्हणून घ्याव्या लागतात. ओके, आणि ते इनपुट प्रोसेस केल्यानंतर काही गोष्टी आउटपुट म्हणून दाखवाव्या पण लागतात. म्हणजे लिनियर सर्च सक्सेसफुल झालं की नाही हे सांगायचं असेल तर ते आउटपुट आहे एक प्रकारे त्या मशीनचं, म्हणजे आपल्या प्रोग्रामचं. तेव्हा बऱ्याच गोष्टी आपल्याला आउटपुट म्हणून दाखवाव्या पण लागतात. ओके, म्हणजे आपल्याला इनपुट घेण्यासाठी, आउटपुट दाखवण्यासाठी काही मेकॅनिझम असलं पाहिजे आपल्याकडे, काहीतरी व्यवस्था असली पाहिजे, आणि ती व्यवस्था आपल्याला तयार करून दिलेली आहे. तर कोणी दिली तयार करून, त्या आर्किटेक्चर डेव्हलपरने तयार करून दिली. ती जर व्यवस्था अस्तित्वात नसती तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागल्या असत्या. हार्डवेअरशी आपल्याला बोलावं लागलं असतं, हार्डवेअरला सांगावं लागलं असतं की मी इनपुट डेटा घेतोय आणि तुम्हाला पास करतोय. हार्डवेअर कडून आउटपुट मिळाल्यानंतर सांगावं लागलं असतं की मी हार्डवेअर, आता मला आउटपुट मिळालंय तर तुम्हाला मी शो करतोय. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला हार्डवेअरशी बोलाव्या लागल्या असत्या. ते टाळण्यासाठी आपल्या आर्किटेक्चर डेव्हलपरने काय केलंय, आपल्यासाठी प्री डिफाईन्ड फंक्शन्स दिले. आणि ही जी प्री डिफाईन्ड फंक्शन्स आहेत, प्री डिफाईन्ड मेकॅनिझम्स आहे, हे प्री डिफाईन्ड मेकॅनिझम आपल्या हेडर फाईल्स मध्ये आहे. ओके, आणि त्यापैकी ही हेडर फाईल आहे कोनिओ डॉट एच. तो कोनिओ डॉट एचचा अर्थ असा आहे कन्सोल इनपुट आउटपुट. आपल्याला जे आउटपुट दिसतं, इनपुट घेत होतो किंवा आउटपुट जे आपल्याला दिसतं ते एका ब्लॅक विंडोवर दिसतं. मी हा प्रोग्राम रन केल्यानंतर तुम्हाला दाखवणार आहे कुठे आपल्याला कुठे आउटपुट दिसतं. ते आउटपुट आपल्याला एका ब्लॅक विंडोवर दिसतं. त्या ब्लॅक विंडोला आपण कन्सोल विंडो म्हणतो. हे आर्किटेक्चर डेव्हलपरने दिलेलं नाव आहे. आणि कन्सोल विंडोवर आउटपुट मिळण्यासाठी, दाखवण्यासाठी किंवा कन्सोल विंडोवरून इनपुट घेण्यासाठी आपण जे काय करतो ते कन्सोल इनपुट आउटपुट, आणि त्यासाठी हेडर फाईल तयार करून दिली आहे. त्याचं नाव काय, कुनिओ डॉट एच. आय थिंक इट इज क्लिअर. प्री डिफाईन्ड फंक्शनॅलिटी वापरण्यासाठी आपल्याला काही हेडर फाईल्स लागतात, त्या आपल्याला सुरुवातीलाच सांगाव्या लागतात. कोणत्या प्री डिफाईन्ड फंक्शनॅलिटी आपण वापरणार आहोत. काय तुम्ही आता जेव्हा वॉशिंग मशीन घेताय त्याला सुरुवातीलाच सांगितलं की ऑटोमॅटिक आहे की सेमी ऑटोमॅटिक आहे. त्याच्या बेसिसवर ठरतं की त्याच्यामध्ये कोणत्या फंक्शनॅलिटी असतात, त्यानुसार त्याची कॉस्ट ठरते. ओके, सो इट इज युअर डिसिजन. ओके, विच मशीन यू वॉन्ट टू बाय. Similarly here also, okay, which header files you want to use. Okay, if you are not using a particular header file, then that functionality will not be available. Okay, and that functionality you have to create. जर तुम्ही एखादी हेडर फाईल बनवत नसाल, सॉरी वापरत नसाल, तर ती हेडर फाईल वापरत नसल्यामुळे ज्या ज्या गोष्टी तुम्हाला त्या हेडर फाईल मध्ये आहेत त्या स्वतः बनवाव्या लागतील. अदरवाईज तुम्हाला त्या रेडिली मिळणार नाही. त्या रेडिली गोष्टी मिळाव्यात यासाठी आपण हेडर फाईल वापरतो. किंवा कोनिओ डॉट एचचा अर्थ तुम्हाला आता समजला असेल. द नेक्स्ट हेडर फाईल इज स्टँडर्ड इनपुट आउटपुट, stdio.h. So I am writing this header file. This is the second header file. There are number of header files available. Okay, currently we are require only these two header files. Okay, as and when required, we will add some more header files also. ते डिपेंड करतं आपल्याला कोणत्या फंक्शनॅलिटी वापरायच्या आहेत, त्याच्या बेसिसवर आपण ठरवणार आहोत की कोणत्या हेडर फाईल आपण आपल्या प्रोग्राममध्ये इनकॉर्पोरेट करायच्या किंवा घेऊन यायच्या. ठीक आहे, त्यानंतर आपण मेन फंक्शन देणार आहोत, INT मेन. ठीक आहे, आता हे जे फंक्शन आहे ते खूप इंटरेस्टिंग आहे, हे आपल्याला समजलं पाहिजे सुरुवातीलाच. आता त्या मेन फंक्शनचा अर्थ काय, तुम्हाला दुसऱ्या किंवा तिसऱ्या सेशन मध्ये मी हे सांगितलं होतं. हे जे काय डेव्हलपमेंट झालं आहे कॉम्प्युटर सायन्स मध्ये ते सगळं मेकॅनिकल इंजिनियर किंवा इलेक्ट्रिकल इंजिनियर यांच्याकडून झालेले काय एक्सपेरिमेंट्स आहेत, त्यांच्याकडून झालेले एक्सपेरिमेंट्स आहेत. फ्रॉम 1970s 1980s किंवा मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसमध्ये त्यांना जे दिसत होतं त्यानुसार त्यांनी काय सॉफ्टवेअर बनवायला सुरुवात केली. मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसमध्ये आपल्याला काय दिसायचं, मशीन दिसायची,
मशीनला काही फंक्शनॅलिटी असायच्या आणि त्याला काही इनपुट म्हणजे रॉ मटेरियल द्यावं लागत होतं आणि त्याचं आपल्याला आउटपुट मिळत होतं. ठीक आहे. तेव्हा प्रत्येक मशीनला काही गोष्टी ठराविक गोष्टी इनपुट म्हणून द्याव्या लागत होत्या आणि ठराविक गोष्टी त्याला आउटपुट काय प्रोसेस आउटपुट त्याला ठराविक पद्धतीने द्यावं लागत होतं. ठीक आहे. तेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं की जसं मशीनसाठी असतं तसं आपल्या कम्प्युटर सिस्टीम मध्ये कम्प्युटर प्रोग्रामसाठी असतं. तेव्हा प्रत्येक प्रोग्रामला एक नाव असतं. प्रोग्रामला नाव असतं किंवा प्रत्येक फंक्शनला एक नाव असतं. ओके, सो दिस इज द नेम ऑफ द फंक्शन नेम. थोडं अजून डिटेलमध्ये बघू. समजा आपलं एबीसी ऑर्गनायझेशन आहे आणि त्या ऑर्गनायझेशन मध्ये समजा नंबर ऑफ एम्प्लॉईज अवेलेबल आहेत, परंतु त्या ऑर्गनायझेशनसाठी एक चेअरमन असणार आहे. चेअरमन काय करणार आहे, पूर्ण टीम आपली जी असते ती लीड करतोय. मग त्याच्या हाताखाली बरेच लोक असतात, पण चेअरमन काय करणार, गाईड करणार पूर्ण टीमला. म्हणजे तो काय मॅनेजर आहे किंवा मुख्य आहे त्या कंपनीचा, चेअरमन आहे. सिमिलरली आपल्या प्रत्येक प्रोग्राममध्ये एक चेअरमन असतो, मुख्य असतो, मॅनेजर असतो आणि तो पूर्ण प्रोग्रामला काय करतो, ड्राईव्ह करतो. मग त्याच्या हाताखाली बरेच लोक असतात जे त्याच्या हाताखाली काम करत असतात, एम्प्लॉई म्हणून काम करतात. तसं आपल्या प्रोग्राममध्ये मेन हा काय आहे, हे चेअरमन आहे आणि त्याच्या हाताखाली बरेच फंक्शन्स अवेलेबल आहेत. त्याचा तो काय करू शकतो, वापर करून घेऊ शकतो. So currently we assume that our organization is having only one person. सध्या आपल्याकडे फक्त एकच व्यक्ती आहे आणि तीच व्यक्ती आपली चेअरमन आहे. म्हणजे आपल्याकडे फक्त एकच फंक्शन असणार आहे. एका फंक्शनवर आपण सध्या प्रोग्राम करणार आहोत. नंतरच्या काळामध्ये आपण बघू की एकापेक्षा जास्त फंक्शनॅलिटीज वापरायच्या असतील तर कशी वेगवेगळी फंक्शन्स बनवायची आणि कशा वेगवेगळ्या फंक्शनचा वापर करून आपण प्रोग्रामिंग करू शकतो. ठीक आहे. सो दिस इज अवर मेन फंक्शन. त्या मेन फंक्शनच्या पुढे ब्रॅकेटमध्ये आपण काही दाखवलंय बघ. So I will write this header files again. Include conio.h followed by stdio.h. Followed by main function. ठीक आहे. तर या मेन फंक्शनच्या पुढे आपण ह्या ब्रॅकेट्स वापरल्यात बघा, राऊंड ब्रॅकेट्स वापरले. या राऊंड ब्रॅकेटमध्ये आपल्याला इनपुट सांगावं लागतं. तर समजा आपल्या मशीनला काही रॉ मटेरियलची आवश्यकता असेल तसं आपण स्पेसिफाय करतो, तसं आपल्या फंक्शनला जर काही इनपुटची आवश्यकता असेल तर आपण तिथे स्पेसिफाय करतो. आपल्या मेन फंक्शनसाठी म्हणजे आपल्या चेअरमनसाठी कोणत्याही प्रकारच्या इनपुटची आवश्यकता नाही. चेअरमन दुसऱ्या जे आपले एम्प्लॉई आहेत किंवा फंक्शनॅलिटीज आहेत त्यांना काय करतो, इनपुट देत असतो. सो फॉर अ मेन फंक्शन देर इज अ नो इनपुट, हेन्स वी हॅव नॉट टू यूज एनी इनपुट. इथे कोणतेही पॅरामीटर्स आपण स्पेसिफाय केलेले नाही, आपण ते ब्लँक ठेवलंय. आणि त्या मेन फंक्शनच्या मागे त्याच्या आधी इथे एक INT नावाची गोष्ट आहे. तर INT हा काय, डेटा टाईप आहे. आपण बघितले कोणते डेटा टाईप आपल्याकडे सी प्रोग्रामिंग मध्ये अवेलेबल आहे. ओके, आपण मागच्या सेशन मध्ये सुरुवातीला आपण बघितलं होतं कोणकोणते डेटा टाईप्स अवेलेबल आहे. याचा अर्थ असा आहे की आपलं जे मेन फंक्शन आहे ते काय करणार आहे, इंटिजर व्हॅल्यू काय करणार आहे, आउटपुट म्हणून देणार आहे. तेव्हा फंक्शनच्या नावाच्या आधी जे काय आपण लिहितो, मी आता हायलाइट केलंय, फंक्शनच्या नावाच्या आधी जे काय असतं त्याचा डेटा टाईप असतो. म्हणजे ते फंक्शन मेन असेल किंवा कोणतंही फंक्शन असेल, XYZ फंक्शन कोणतंही असेल, ते फंक्शन कोणत्या पद्धतीची व्हॅल्यू रिटर्न करणार आहे. ओके, इंटिजर करणार आहे की फ्लोट करणार आहे, कॅरेक्टर करणार आहे की डबल करणार आहे, ही गोष्ट आपल्याला काय करायला लागते, सांगावी लागते. ओके, त्याला म्हणतात रिटर्न टाईप ऑफ अ फंक्शन. आणि आता करंटली या मेन फंक्शनचा रिटर्न टाईप काय आहे, तर INT आहे. INT आहे याचा अर्थ काय, त्याने इंटिजर व्हॅल्यू रिटर्न केली पाहिजे. तर तुम्हाला प्रश्न पडू शकतो, आपल्याला जर फक्त आउटपुट एक मेसेज दाखवायचा असेल तर आपल्याला रिटर्न करण्याची काही आवश्यकताच नाही. नो नीड टू रिटर्न एनी व्हॅल्यू, राईट. मग जर आपल्याला रिटर्न करण्याची आवश्यकता नसेल परंतु फंक्शनच्या आधी आपण INT असा रिटर्न टाईप दिलेला असेल तर आपण त्या फंक्शन मध्ये काय लिहितो, रिटर्न 0 लिहितो. रिटर्न 0चा अर्थ असा आहे की आपण काहीच रिटर्न करत नाही, और 0 रिटर्न करतो. 0 इज नथिंग बट वी आर नॉट रिटर्निंग एनिथिंग. ठीक आहे, किंवा रिटर्न 0 करतो. त्यानंतर
आपल्याला रिटर्न झिरोच्या आधी अजून एक गोष्ट वापरायला लागते, त्याला म्हणतात गेट सीएच. आता हे गेट सीएचचा वापर कशासाठी करतो आपण? त्याला इको मिळण्यासाठी करतो. इको म्हणजे काय? आपल्याला जर एखादी गोष्ट इनपुट म्हणून द्यायची असेल, की क्लायंट कडून आपल्याला इनपुट घ्यायचं असेल आणि त्या इनपुटवर प्रोसेस केल्यानंतर आपल्याला आउटपुट दाखवायचं असेल, तर आउटपुट आपल्याला मशीनवर दिसलं पाहिजे. जे कंपायलर दाखवणारे आउटपुट ते आपल्याला कन्सोल विंडोवर दिसलं पाहिजे आणि ते दिसण्यासाठी आपल्याला इकोची आवश्यकता आहे आणि ते देण्यासाठी आपण गेट सीएच वापरतो. ठीक आहे, जसं आपण हे प्रोसीड करू तसं अजून तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजेल व्हॉट इट मीन्स. की सध्या आपण फक्त बेसिक स्ट्रक्चर बघूया या प्रोग्रामचं. अजून एक युटिलिटी आहे, त्याला म्हणतात CLR SCR. तर CLR SCR हे पण काय? क्लिअर स्क्रीन. ओके, क्लिअर स्क्रीनचा मिनिंग काय? समजा तुमच्या स्क्रीनवर, कन्सोल स्क्रीनवर समजा काही गार्बेज व्हॅल्यूज असतील, अननेसेसरी डेटा व्हॅल्यूज असतील, तर त्या काढून टाकायच्या असतील, तर आपण काय करणार आहोत? क्लिअर स्क्रीन करणार आहोत. आणि त्यासाठी आपण CLR SCR ला काय करणार आहोत? यूज करणार आहोत. तेव्हा हे जे काय आहेत गेट सीएच, CLR SCR हे काय? प्री डिफाईन्ड फंक्शन्स आहेत. ती तयार आहेत फंक्शन्स आपल्यासाठी. आपण ती फक्त काय करतोय? वापरतोय. आणि ते फंक्शन्स कुठे आहेत? तर या हेडर फाईल्स मध्ये अवेलेबल आहेत. दिस फंक्शन्स आर अवेलेबल इन दिस हेडर फाईल्स. म्हणून जर आपण ह्या हेडर फाईल्स जर वापरल्या नाहीत आणि जर फंक्शन वापरायचा प्रयत्न केला तर आपल्याला काय मिळणार आहे? एरर मिळणार आहे. कारण ही फंक्शन्स अवेलेबल कुठे आहेत? हेडर फाईल्स मध्ये. मग हेडर फाईल्सला आपण वापरलं पाहिजे, त्यांची परमिशन घेतली पाहिजे, तरच या फंक्शनॅलिटी आपल्याला काय होणार आहेत? अवेलेबल होणार आहेत. ओके, नेक्स्ट we want to print some message, right? So I am using that particular function name, that is printf. So printf is a function name to print any output or any message on a screen. This is a printf. In a printf you can write down a message. Let us suppose welcome to C program. You can give any message, welcome to computer science, welcome to diploma in computer engineering, and so on. In that way we can create our very basic program. So you can save this particular file now. Okay. Now whether we have written some commands, right? Okay, we have written some set of instructions. I have explained to you about these instructions, but it is possible that while writing these commands we may make some errors. Okay. Errors. Okay, error can be a syntactic error. Okay, these are the syntactic errors. प्रत्येक वेळेला ज्याला आपण स्टेटमेंट संपवतो सी प्रोग्रामिंग मध्ये, तेव्हा ते सेमी कॉलनने संपलं पाहिजे. जसं मराठीमध्ये आपण फुल स्टॉप वापरतो, तसं आपल्याला सी प्रोग्रामिंग मध्ये आपल्याला सेमी कॉलन वापरायला लागतो. सो सेमी कॉलन इंडिकेट इट इज एंड ऑफ द स्टेटमेंट. इफ यू आर नॉट युझिंग इट, ओके, युअर कंपायलर विल नॉट गेट an idea when you are stopping your particular statement. At that time it gives an error. तेव्हा आपण जे काय लिहिलंय, आपण जो काय कोड केलाय, तो आपल्याला काय करायला लागतो? चेक करावा लागतो. त्याच्यामध्ये एरर्स आहेत का? एरर्स असतील तर आपल्याला दूर करावे लागतात. या दोन पद्धतीचे एरर्स असू शकतात. वन इज कॉल्ड एज अ सिंटॅटिक एरर. सिंटॅटिक एरर म्हणजे मी आता जसं सांगितलं, जसं सेमीकॉलन मिसिंग असेल तर सिंटॅटिक एरर येणार आहे. ठीक आहे, ब्रेसेस मिसिंग असेल, आता आपण जिथे मेन फंक्शन स्टार्ट केलं होतं ते राऊंड ब्रॅकेट नंतर आपण इथे कर्ली ब्रेसेस दिले होते. त्या कर्ली ब्रेसेसचा मिनिंग असं आहे की मेन फंक्शन या पॉइंटला स्टार्ट होत आहे आणि या पॉइंट पासून या पॉइंट पर्यंत अवेलेबल आहे. त्याच्या बाहेर ते जाऊ शकत नाही. ओके, त्याच्या बाहेर आपण गेलो की मेन फंक्शनच्या बॉडीच्या बाहेर जातो, आपण त्याच्या स्कोपच्या बाहेर जातोय. त्याला एक फंक्शन स्कोप नावाचं एक वाक्य. सो दिस इज द स्कोप ऑफ अ फंक्शन. म्हणजे हा त्याचा एरिया आहे. या एरियामध्ये तो काय करू शकतो? आपण काम करू शकतो. थोडक्यात जर चेअरमन असेल एखाद्या कंपनीचा, त्या कंपनीपुरता तो मर्यादित आहे, एबीसी साठी मर्यादित आहे, दुसऱ्या कंपनीसाठी तो काम करू शकत नाही. सो दिस इज द स्कोप ऑफ अ फंक्शन, राईट? तर आपण समजा हा स्कोप देत असताना काही मिस्टेक केली, ब्रेसेस जर दिल्या नाही तरी सुद्धा आपल्याला एरर्स येऊ शकतो. किंवा आपण प्रिंटएफ लिहित असताना आपण स्पेलिंग मिस्टेक केली, अशा पद्धतीने प्रिंट लिहिलं तरी पण एरर येऊ शकतो. किंवा काही जण असं पण करतात, केस सेन्सिटिव्ह आहे प्रोग्रामिंग लँग्वेज. केस सेन्सिटिव्ह मीन्स लोअर केस तर लोअर केस आलं पाहिजे, अपर केस तर अपर केस आलं पाहिजे. प्रिंटएफ फंक्शन जे आहे त्याच्यामध्ये सगळी कॅरेक्टर्स काय आहेत? लोअर केस कॅरेक्टर्स आहेत. सो यू कॅनॉट चेंज एनी कॅरेक्टर डायरेक्टली. कारण प्रिंटएफ फंक्शन आपल्याला आर्किटेक्चर डेव्हलपरने दिलंय आणि आपण जर त्याच्यामध्ये काही चेंजेस करण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला एरर येणार आहे. या केसमध्ये आपल्याला एरर येणार आहे. ठीक आहे, तर आपल्याला ज्या पद्धतीने आर्किटेक्चर डेव्हलपरने दिलेल्या गोष्टी आहेत त्या पद्धतीने त्या आपल्याला वापरल्या पाहिजे. ठीक आहे, तर हे आपण चेक करू शकतो. ह्या पद्धतीचे जर एरर्स आले त्याला सिंटॅटिक एरर्स म्हणतात. दुसऱ्या एका टाईपचे एरर्स असतात, त्याला सिमेंटिक एरर म्हणतात. सिमेंटिक एररचा अर्थ असा आहे की आपण लिहिताना तर बरोबर लिहिलंय, परंतु त्याचा मिनिंग चुकीचा आहे.
अर्थ चुकीचा निघतो, त्याच्यामुळे जे आपल्याला अपेक्षित जे आहे आउटपुट ते येत नाही. ठीक आहे, म्हणजे थोडक्यात सांगायचं तर तुम्ही तुमचं अक्षर खूप चांगलं आहे, सुवाच्य अक्षर आहे तुमचं, म्हणजे खूप चांगलं लिहित आहे तुम्ही, परंतु तुमचं लिहिण्याला काय मिनिंग नाही, ग्रॅमॅटिकली इट इज इनकरेक्ट, मग तुमचं ते चांगलं अक्षर असूनही काय फायदा नाही. दॅट इज अ सिमेंटिक टाइप ऑफ एरर्स, ओके, वेअर meaning of that particular code is not correctly interpreted. So that's why you are getting a wrong output. ठीक आहे, तुम्ही ऍडिशन करताय दोन नंबरची, ऍडिशन करण्याऐवजी तुम्ही ऍक्च्युअली प्रोग्राम मध्ये सबट्रॅक्शन केली, तेव्हा सिंटॅटिक एरर नाहीये पण सिमेंटिक एरर आहे हा. ठीक आहे, तेव्हा अशा पद्धतीचे एरर सुद्धा येऊ शकतात. सिमेंटिक एरर आले प्रोग्रामरला सुरुवातीच्या काळामध्ये, ही तुमची स्टेज बेसिक स्टेज आहे, सुरुवातीची शिकण्याची सुरुवात आहे या सगळ्यामध्ये. तर सिमेंटिक एरर समजा तुम्हाला आले तर ती योग्य गोष्ट आहे, सिमेंटिक एरर येऊ शकतात. ठीक आहे, कारण लॉजिक डेव्हलपमेंट व्हायला थोडा वेळ लागतो, परंतु सिंटॅटिक एरर्स येणं ही चूक आहे. सिंटॅटिक एरर्स येणं म्हणजे फुल स्टॉप विसरलोय आपण मराठीमधला, किंवा आपण ग्रॅमॅटिकली आपल्याला सगळ्या गोष्टी येतात पण आपण काय केलंय, अपर केस लोअर केस कॅरेक्टर वापरली चुकीच्या पद्धतीने. ठीक आहे, सो ट्राय टू अवॉइड सिंटॅटिक एरर्स. Okay, you can have a semantic errors and you can remove these semantic errors, okay, after 1 year or 2 year it is possible, as and when your logic will develop, okay, then you can avoid the semantic errors, right? So we will save this program, then we will compile it. आपण काय करणार आहोत, त्याला कंपाईल पण करणार. तेव्हा कंपाईल करण्यासाठी आपल्या इथे एक ऑप्शन्स दिलेले आहेत, कंपाईल, ओके, अदरवाइज तुम्ही शॉर्टकट वापरू शकता Alt+F9, ओके, अदरवाइज यू कॅन यूज दिस ऑप्शन ऑल्सो. सो कंपाईल केल्यानंतर तुम्हाला एक विंडो दिसते बघा, तिथे नाव येतं मेन फाईल, फाईलचं नाव example1.c, देन कंपाईल, तो कंपाईल करतोय कोणाला, example1.c ला. मी परत एकदा दाखवतो. त्यानंतर टोटल अँड फाईल असे दोन हे कॉलम्स आहेत, त्यामध्ये लाईन्स कंपाईल, किती लाईन्स कंपाईल झाल्या, वॉर्निंग्स किती आहेत आणि एरर्स किती आहेत. तुम्ही जर ऑब्झर्व कराल तर लक्षात येईल की टोटल किती लाईन्स आहेत, 466. फाईल मध्ये किती लाईन स्टेटमेंट्स आहेत, 466. तुम्ही म्हणाल मी जी काय फाईल आता लिहिली आहे माझ्या स्क्रीनवर दिसते त्याच्यामध्ये तर आपल्याला खूप कमी स्टेटमेंट्स वापरले आहेत बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9. ब्रेसेसला पण आपण एक स्टेटमेंट पकडतो, सो देर आर ओनली 9 स्टेटमेंट्स वी हॅव युज्ड, बट स्टील इट इज शोइंग दॅट 466 लाईन्स. म्हणजे आपण जर 9 लाईन्स वापरतोय पण 466 लाईन्स आपल्याला असं दाखवतोय. तर हे का दाखवत असेल, त्याचं कारण असं आहे की आपण काही प्री डिफाईन्ड फंक्शन्स वापरले, म्हणजे CLR SCR वापरलाय आपण, गेट CH वापरलाय, प्रिंट एफ वापरलाय. मग ही जी फंक्शन्स आहेत ती कोणी तयार करून दिले, आपल्याला आर्किटेक्चर डेव्हलपरने बनवून दिली. मग ती जी फंक्शन्स आपण वापरतोय, प्रिंट एफ असेल, गेट CH असेल, CLR SCR असेल, त्या फंक्शनचा काही कोड असेल ना, ते त्याच्यामध्ये काही सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स असतील. मग ती सेट ऑफ इन्स्ट्रक्शन आपण काय करत नाही, आपण इथे आपल्याला दिसत नाही, परंतु बॅकएंडला ती अवेलेबल आहे. तर कुठे अवेलेबल आहे, त्या हेडर फाईल्स मध्ये अवेलेबल आहे. मग त्यांच्यामध्ये जी सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स अवेलेबल आहेत त्याची पण साईज आपल्याला इथे कन्सिडर करावी लागते. ज्या वेळेला मी त्या 9 स्टेटमेंट म्हणतो, त्या 9 स्टेटमेंटमध्ये 3 स्टेटमेंट तर कोणाचे आर्किटेक्चर डेव्हलपर कडून आलेली आहे. मग त्या प्रत्येक स्टेटमेंटला, प्रत्येक फंक्शन मध्ये नंबर ऑफ लाईन्स अवेलेबल आहे, त्या लाईन्सना आपल्याला इथे ऍडअप करावं लागतं. ओके, जरी आपल्याला दिसत नसेल तरी पण त्याला ऍडअप करावं लागतं. जे आपण CLR SCR, प्रिंट एफ किंवा गेट CH करतो त्याला म्हणतात फंक्शन कॉल. आपण तयार असलेल्या फंक्शनॅलिटीजना काय करतो, कॉल करतो, बोलवतो की आपल्याला मदत करा, ते मला प्रिंटिंग करण्यासाठी, आउटपुट दाखवण्यासाठी मदत करा. सो वी आर कॉलिंग दिस फंक्शन, हेन्स इट इज कॉल्ड एज अ फंक्शन कॉल. आणि मेन जे आपण लिहिलंय त्यामध्ये आपण फंक्शन कॉल करत नाही, मेन मध्ये काय येणार आहे ते सांगतो आपण. सो दॅट इज अ फंक्शन डेफिनेशन. सो फंक्शन कॉल अँड फंक्शन डेफिनेशन आर दीज टू डिफरंट थिंग्स. फंक्शन डेफिनेशन म्हणजे आपण स्वतः सांगायचं आपल्याला काय ऍक्टिव्हिटी करायची, आणि फंक्शन कॉल म्हणजे जी ऍक्टिव्हिटी आपल्याला वापरायची आहे त्याला फक्त काय करायचं, बोलवायचं. आपण सांगायचं नाही त्याला काय ऍक्टिव्हिटी करायची, ते स्वतः करणार. प्रिंट एफला कॉल केल्यानंतर प्रिंट एफ स्वतः काय करणार आहे, आउटपुट करणार, मेसेज काय करणार, प्रिंट करणार. त्यामुळे आपल्याला ज्या नंबर ऑफ लाईन्स आहेत ते जास्त दिसतात. आता तुम्हाला पटलं असेल हेडर फाईल्सचं काय महत्व आहे. ओके, सो दिस इज द बेस्ट वे टू अंडरस्टँड ओके व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ हेडर फाईल्स. Okay, so it is showing that it is success, there are no errors, no warnings, and press any key. So you can press any key from your keyboard and then you can run this particular program. You can go to run and then control F9, it is a shortcut, you can use it. Welcome to C program. So you are getting this particular output on your screen, and the screen which is displayed, it is called as a console screen.
This particular screen is called as a console screen. It's a black colored window. Now you can press any key on your keyboard. You can return back to your original program. So in this way, we have seen how to create a very basic C program. Now we will do one more thing here. We will add two numbers and we will add two integer numbers. So you have seen the different data types. So I am using a int data type, int for integer. So there are two numbers, int a comma b. Let us suppose simple. Now I will give the values to these variables. So this is a variable declaration. हे काय आहे आपलं व्हेरिएबल डिक्लेरेशन. ज्या ठिकाणी आपण व्हेरिएबलचं नाव सांगतो, व्हेरिएबलचं नाव काय ए, दुसऱ्या व्हेरिएबलचं नाव काय बी आणि त्याचा डेटा टाईप सांगतो. त्यामध्ये कोणती व्हॅल्यू येणार आहे, कोणत्या पद्धतीची व्हॅल्यू येणार आहे ते आपण इथे सांगतो. ठीक आहे. सो दिस इज अ व्हेरिएबल डिक्लेरेशन. आपण फक्त व्हेरिएबलला डिक्लेअर केलं, परंतु ए ची ऍक्च्युअल व्हॅल्यू आपल्याला सांगायची असेल तर आपण ती इथे लिहू शकतो. ए इक्वल टू 10 comma semicolon. Next is b equal to 20. ठीक आहे. आणि त्यानंतर आपल्याला ऍडिशन करायची असेल तर आपण ऍडिशन करू शकतो आणि ते शो करू शकतो. लेट अस सपोज ऍडिशन इज स्टोर्ड इन अ थर्ड नंबर, दॅट इज अ सी व्हेरिएबल. सी इक्वल टू ए प्लस बी. आता आपल्याला वेलकम टू सी प्रोग्रामिंग याच्या पुढे जर ती व्हॅल्यू प्रिंट करायची असेल तर आपण कसं प्रिंट करणार आहोत बघा. की त्यापुढे आपल्याला प्रिंट करायची आहे तर थोडा स्पेस द्यायला पाहिजे आपल्याला. वेलकम टू सी प्रोग्रामिंग नंतर काही थोडा स्पेस असला पाहिजे आणि त्यानंतर ती व्हॅल्यू प्रिंट झाली पाहिजे. स्पेस देण्यासाठी आपण स्लॅश टी वापरतो. स्लॅश टी म्हणजे टॅब आहे. टॅबने काय ते आपल्याला स्पेस मिळते आणि त्यानंतर आपल्याला ज्या पद्धतीची व्हॅल्यू प्रिंट करायची असेल त्या पद्धतीने आपल्याला इथे काही एक्सकेप सिक्वेन्स द्यावा लागतो. ठीक आहे. तो आपण इथे देणार आहोत. आता इंटिजर द्यायचा आहे म्हणून आपण पर्सेंट डी देणार आहोत. पर्सेंट डी चा वापर करणार आहोत आणि त्याचा वापर करून आपण इथे व्हॅल्यू प्रिंट करणार आहोत. दिस वे. पर्सेंट डी का तर इंटिजर व्हॅल्यू. समजा फ्लोट व्हॅल्यू असेल तर पर्सेंट एफ, कॅरेक्टर असेल तर पर्सेंट सी. सो करंटली वी आर हॅव्हिंग अ इंटिजर व्हॅल्यू, हेन्स इट इज अ पर्सेंट डी. पर्सेंट डी चा अर्थ समजला. आपल्या जे टॅब जे वापरले तर टॅबचा पण तुम्हाला अर्थ समजला असेल. टॅब कशासाठी आहे, जागा सोडण्यासाठी, ठराविक अंतर सोडण्यासाठी, ज्याच्यामुळे आपल्याला काय होत आहे, अंतर सोडल्यामुळे आपल्याला दोन्ही आउटपुट क्लिअरली विजिबल होतात. ठीक आहे. आपण पुन्हा एकदा रन करू म्हणजे तुम्हाला समजेल की कशा पद्धतीने ऍडिशन केलं. So welcome to C programming, and after that there is some space and then you are getting the output as 30. So in this way we have seen how to create a C program, how to compile it and how to run it. So I will create one more session for this particular introduction of C programming and I will share with you. Okay, till that time you can go through this particular session and you can go through the PDF which is I have shared with you about C programming basics. So when we start the practicals at that times, you will not have any confusion. How to use this with different commands, how to use this header files, how to save the file and all these things. So if you are having a system at your home, you can try with this Turbo C and you can try to create very small programs for addition, subtraction, multiplication, division and so on. Thank you all. Thank you for watching this session.